हा हो ठेवतो. कोणाला बोल लागलास रा? ताईला. आईला? तू आई तर मीच हो की. अहो सासूबाईच्या कानाचा इलाज करावं. मग तुझी बायको तर सासूबाईला मारा म्हणाली की रा. देवा, हे ऐकण्याच्या आधी मला वरी तरी उचललास काय? हा बसा, मट तुम्हाला ऐकू येते. काय करावं बा, काहीच सुधारणा चालली, कुठे इलाज करावं की? अहो सासूबाईला कमी ऐकू आले की नाही, मग आपण त्यांचा इलाज लॉयन स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकला करूया. तिथं कॉक्लिअर इम्प्लांट, स्विच अँड मॅपिंग सुविधा आहे आणि डिजिटल श्रवण यंत्रावर 2 वर्षाची वॉरंटी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं नवजात शिशूंच्या कानाची तपासणी केली जाते. हो, पण लहान बाळांच्या कानाची तपासणी का करावी? अहो खूप बाळांचा मुकेपणा हा जन्मजात श्रवण द्वेषावर अवलंबून असतो. बहिरेपणा ठळकपणे न दिसणारे व्यंगत्व आहे. बाळाच्या जन्मानंतर 3 महिन्याच्या आत श्रवण दोष ओळखून त्याचे उपचार करून होणारे दुष्परिणाम टाळू शकतात. वाचा आणि भाषा विकास हा बाळाच्या योग्य श्रवण शक्तीवर अवलंबून असतो. श्रवण दोषावर त्वरित उपचार न केल्यास किंवा उपचारास उशीर केल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाचा भाषा विकासावर होतो आणि त्यांच्याकडे स्पीच थेरपी पण दिली जाते. बरं, यांचा ऍड्रेस काय? यांचा ऍड्रेस आहे श्रेयस बेकरीच्या पाठीमागे, क्लासिक मेन्स वेअर समोर, डॉक्टर बजाज हॉस्पिटल लेन, हनुमान पेठ, वजिराबाद, नांदेड. जर तुमच्याही घरामध्ये कोणाला ऐकण्याचा प्रॉब्लेम असेल आणि हे लक्षण तुमच्या बाळामध्ये पण दिसत असतील तर मी इथं खाली नंबर देते, त्यांना कॉन्टॅक्ट करा.